हॅलो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्टाच्या या IPL ऑक्शन विशेष भागामध्ये। 19 डिसेंबरला दुबईमध्ये IPL 2024साठीचं मिनी ऑक्शन होणार आहे। त्यानिमित्ताने दुबईमध्ये 10 टीम्सचे सदस्य एका खोलीमध्ये एकत्र असणार आहेत आणि खेळाडूंवर बोली लावणार आहेत। पण स्पोर्ट्स कट्टाचं जे त्रिकूट आहे ते मात्र 3 वेगवेगळ्या ठिकाणी आहे आणि त्यांनी हा भाग तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आम्ही। तर कोण कोण असणार आहे या त्रिकुटामध्ये? आदित्य जोशी आहे जो आपल्याला मिनी ऑक्शन हे का महत्त्वाचं आहे हे सांगणार आहे। अमोल कराडकर द हिंदूचा क्रीडा पत्रकार तो आपल्याला सांगणार आहे 3 अनकॅप्ड प्लेयर्स ज्यांच्याकडे तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे या ऑक्शनमध्ये। आणि मी अमोल गोखले, मी 5 कॅप्ड प्लेयर्स ज्यांना IPL मध्ये सर्वाधिक बोली लागू शकते त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे। तर करूयात सुरुवात। सुरू करायच्या आधी पटकन आकड्यांची उजळणी करूयात। 333 खेळाडू IPL ऑक्शनमध्ये असणार आहेत, त्यापैकी 215 भारतीय आहेत, 119 फॉरेन प्लेयर्स आहेत। एकूण 333 पैकी 215 खेळाडू हे अनकॅप्ड आहेत आणि ह्या 333 खेळाडू जरी असले तरी टोटल स्लॉट्स अवेलेबल टीमकडे आहेत 77, त्यापैकी 30 स्लॉट्स हे फॉरेन प्लेयर्ससाठीचे आहेत। विसरू नका ह्याच्यात नामिबिया आणि नेदरलँड्स ह्या दोन्ही देशांचा प्रत्येकी एक खेळाडू आहेत, असे एकूण 12 देशांचे खेळाडू आहेत। आणि टीम्सकडे अवेलेबल पर्स आहेत 262 कोटींची, जवळपास 263 कोटी आहेत। तर पुढच्या सेक्शनकडे जाऊयात। आदित्य आपल्याला सांगणार आहे की मिनी ऑक्शन हे महत्त्वाचं का असतं आणि या ऑक्शनमध्ये कुठल्या खेळाडूंवर किंवा खेळाडूंवरती मोठी बोली का लागू शकते, त्यामागचं टीमचं थिंकिंग काय असतं, सांगतोय आदित्य जोशी। IPLचं ऑक्शन आणि तेही मिनी ऑक्शन हे नेहमीच एकदम इंटरेस्टिंग असतं। आपण एक मुळामध्ये फरक लक्षात घेतला पाहिजे। जेव्हा कोणत्याही IPLच्या टीमला अख्खी टीम उभारायची असते 100 कोटीमध्ये किंवा कुठल्याही अमाऊंटमध्ये जी IPL गव्हर्निंग काउन्सिलने दिलेली असते, त्याच्यामध्ये त्यांना 18 ते 24 किंवा 25 जो मॅक्झिमम प्लेयर्सचा स्क्वॉड असतो तेव्हा भरायचा असतो, तेव्हा जो विचार असतो तो पूर्णपणे वेगळा असतो। कारण प्रत्येक प्लेयरच्या मागे आपण किती मर्यादेपर्यंत जाऊ शकतो याची त्यांना पूर्ण जाणीव असते। त्याच्यामुळे आपण अख्खी पर्स एखाद्या प्लेयरच्या मागे रिकामी करतोय असं त्यांना IPLच्या मोठ्या ऑक्शनमध्ये जे पुढच्या वर्षी होणार आहे त्याच्यामध्ये ते शक्य नसतं। मुळात फरक काय असतो मिनी ऑक्शनमध्ये, की जे प्लेयर्स दुखापतीमुळे अवेलेबल नसतील किंवा ज्या प्लेयर्सचा परफॉर्मन्स चांगला नसेल, ज्यांना IPLच्या टीम्सनी बाहेर काढलेलं आहे पुढच्या सीझनमध्ये खेळण्यासाठी, त्याच्यासाठी ज्या उरलेल्या जागा आहेत त्या भरण्यासाठी हे मिनी ऑक्शन होतं। किंवा काही नवीन खेळाडू यादीत समाविष्ट करण्यात आलेले असतील तर त्यांच्यासाठी हा मिनी ऑक्शनचा सगळा खेळ चालू असतो। तर मिनी ऑक्शनमध्ये काय असतं, प्रत्येक टीमला 3 किंवा 4 जागा भरायच्या असतात, त्याच्यासाठी त्यांनी काही प्लेयर्स सोडलेले असतात आणि त्या फक्त जागांसाठीच हा IPL ऑक्शनचा मिनी ऑक्शनचा खेळ चालू असतो। आता उदाहरणच द्यायचं झालं तर चेन्नई सुपर किंग्स यांनी गेल्या वेळी IPL जिंकलेली आहे आणि त्यांनी जी IPL जिंकली गेल्या वर्षी गुजरात टायटन्सला फायनलला हरवून, त्या सगळ्या टीमपैकी ज्यांनी फायनल 12 खेळले, शिवम दुबे इम्पॅक्ट प्लेयर धरून असे जे 12 लोक खेळले त्याच्यापैकी एकच प्लेयर यावेळी त्यांच्या टीममध्ये नसणारे, तो म्हणजे अंबाती रायडू जो निवृत्त झालेला आहे। तर आता एक प्लेयर त्यांच्याकडे नाहीये, म्हणजे त्यांची अख्खी टीम जवळजवळ गेल्या वेळी खेळलेली तीच आहे। तरी सुद्धा चेन्नई सुपर किंग्सकडे या ऑक्शनमध्ये 31 कोटी 40 लाखांची पर्स आहे। कारण बेन स्टोक्स जो गेल्या वर्षी त्यांनी टीममध्ये 18.5 कोटीला गेल्या वर्षी मिनी ऑक्शन होतं त्यासाठी घेतला होता, तो नाहीये। त्याच्यामुळे ती पर्स आणि अंबाती रायडूची पर्स आणि अजून त्यांनी दोघा-तिघांना रिलीज केलं त्याची पर्स म्हणून 31 कोटी 40 लाखाची पर्स आहे। आणि आता त्यांना हवंय काय, की अंबाती रायडूचं सबस्टिट्यूट म्हणून भारतीय फलंदाज आणि त्याच्याशिवाय बॅकअप म्हणूनचे 2 गोलंदाज, जो कदाचित फॉरेनरही असू शकतो किंवा कदाचित भारतीयही असू शकतो। तो शार्दुल ठाकूर असेल का ते आपल्याला माहिती नाही, ऑक्शनमध्ये कळेल। पण मुद्दा असा आहे की 2 किंवा 3 प्लेयर्सवरती त्यांना 31 कोटी 40 लाख रुपये खर्च करायचे, जी टीम तयार आहे। त्याच्यामुळे त्यांना कदाचित एखाद्याच प्लेअरमध्ये भयंकर इंटरेस्ट असेल तर ते त्याच्यासाठी सगळी पर्स ओतू शकतात। त्याच्यामुळे मिनी ऑक्शन जे असतं त्याचे डायनॅमिक्स हे असे लॉजिकली विचार करून किंवा एखाद्या प्लेयरच्या मागे आपण एका लिमिटच्या बाहेर जाऊ शकत नाही असा विचार करून होत नाहीत। नॉर्मली मिनी IPL मध्येच जास्तीत जास्त पैसे दिले जातात।
त्याच्यामुळे कोण प्लेयर किती रुपयाला जातो याला मिनी ऑप्शनमध्ये फारसं लॉजिक नसतं. किती आहे, किती लागेल याचा विचारच नसतो. आपल्याकडे पैसे आहेत, आपल्याला हा प्लेयर हवाय, याच्यावरती बोट ठेवायचा, ज्या टीमकडे हायेस्ट अमाऊंट आहे तो प्लेयर घेतला जाणार, असा फ्रँचायझीचा अप्रोच असेल तर मग किमतीला काही मिनी ऑप्शनमध्ये अर्थ उरत नाही. त्याच्यामुळे मिनी ऑप्शन हे इंटरेस्टिंग असतं. पुढच्या वर्षी आहे ते मेगा ऑप्शन आहे. त्याच्यामुळे कदाचित फ्रँचायझीचा असा विचार असू शकतो की यावर्षी एखादा प्लेयर असा घेऊन ठेवायचा की जो आपल्याला मेगा ऑप्शनमध्ये त्याला ऑप्शनमध्ये न जाता आपल्याकडे ठेवता येईल का, त्या मेगा ऑप्शनच्या आधीचे रूल्स काय आहेत ते आपल्याला माहीत नाहीत. ते कदाचित फ्रँचायझीजलाही अजून माहिती नसतील कारण त्याचा फॉर्मॅट यायला अजून वेळ आहे. पण ते एखादा असं गॅम्बल करून ठेवू शकतात की आपल्याला पुढच्या वर्षी ऑप्शनमध्ये न जाऊन देण्यासाठीचा कुठला लॉंग टर्मच्या दृष्टीने प्लेयर असू शकतो, असा विचार करूनही या मिनी ऑप्शनमध्ये काही काही प्लेयर्ससाठी बिडिंग होऊ शकतं. इंटरेस्टिंग आहे ऑप्शन. 19 तारखेला होणार आहे. बघूया मिनी ऑप्शनमध्ये यावेळी काय होतंय. येस, थँक्यू सो मच आदित्य आम्हाला सांगितल्याबद्दल की मिनी ऑप्शन हे का महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये टीम असा विचार करू शकते की पुढच्या वर्षीचं ऑप्शन जे असणार आहे ते मेगा ऑप्शन असणार आहे, जिथे टीमला कदाचित आधीच्या नियमानुसार जर बघितलं तर किमान किंवा कमाल 4 प्लेयर्स रिटेन करता येतील आणि बाकीचे प्लेयर्स त्यांना पुन्हा घ्यावे लागतील. तर त्या दृष्टिकोनातून विचार केला तर टीम्स असा विचार करू शकतात की मला हा खेळाडू भविष्यासाठी महत्त्वाचा आहे, जसं की मुंबई इंडियन्सनी केलेलं आहे की त्यांनी हार्दिक पांड्याला गुजरातकडून ट्रेड करून आणलं आणि आता त्याला कॅप्टन केलेलं आहे. तर या सगळ्याचा विचार करता मिनी ऑप्शन महत्त्वाचा आहे. पण या मिनी ऑप्शनचा एक भाग जो दुसरा आणखीन महत्त्वाचा आहे की हे 333 खेळाडू जे आहेत त्यापैकी 215 खेळाडू जे आहेत ते अनकॅप्ड खेळाडू आहेत. अनकॅप्ड खेळाडू म्हणजे काय, ते खेळाडू डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळतात, त्यांनी त्यांच्या राज्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. कदाचित ते इंडिया ए, ऑस्ट्रेलिया ए, बांगलादेश म्हणजे त्यांच्या एस टीमसाठी किंवा अंडर 19 खेळले असतील, पण अजूनही त्यांनी सिनियर टीमसाठी डेब्यू केलेला नाहीये. असे तब्बल 215 खेळाडू या IPL ऑप्शनमध्ये असणार आहेत. अमोल कराडकर, क्रीडा पत्रकार द हिंदूचा, जो डोमेस्टिक क्रिकेटचा स्टॉलवर्ट आहे, तो आपल्याला सांगतोय की 3 खेळाडू कुठले आहेत अनकॅप्ड, ज्यांच्याकडे तुम्ही लक्ष ठेवा आणि त्यांच्यासाठी बिडिंग वॉर होऊ शकतं. आणि एकंदरीतच अनकॅप्ड प्लेयर्स कसे स्काउट केले जातात, टीमचं त्यामागचं थिंकिंग काय असतं. ओव्हर टू यू अमोल. येस मॉन्टी, 2014 मध्ये जेव्हा पहिल्यांदा डोमेस्टिक क्रिकेटर्स जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाहीत अशा क्रिकेटर्सचा IPLच्या लिलावात समावेश करण्यात आला, तेव्हापासून दर वर्षागणिक IPL ऑप्शनची रंगत वाढत चाललेली आहे. यावेळेस मात्र थोडासा आपण पॉज घ्यायला पाहिजे या बाबतीत. जरी एकूण 77 स्लॉट्स अवेलेबल आहेत, नॉन ओव्हरसीज म्हणजे इंडियन खेळाडूंसाठी 47 स्लॉट्स जरी अवेलेबल असले तरी ते 47 स्लॉट्समध्ये डोमेस्टिक अनकॅप्ड प्लेयर्स, कारण यावेळेस गंमत अशी आहे, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जी वर्ल्ड कपच्या वेळेस झाली, त्याच्यानंतर विजय हजारे ट्रॉफी, या दोन्ही स्पर्धा बघत 10च्या 10 टीम्सचे टॅलेंट स्काउट्स फिरत होते भारतभर. 2 स्पर्धांच्या मध्ये आणि विजय हजारे ट्रॉफीची नॉकआउट स्पर्धा चालू असताना सायमल्टेनियसली कमीत कमी 2 ट्रायल्स प्रत्येक संघाने ऑर्गनाईज केलेले आहेत. पण गंमत अशी आहे की अजून तरी एक्सेप्शनल टॅलेंट फार सापडत नाहीये, विशेषतः गोलंदाजांमध्ये, असं एक साधारण मत आहे. तरीही यावेळेस दुसरी गंमत अशी आहे की कार्तिक त्यागी घ्या, M शाहरुख खान घ्या, S मिथुन घ्या, राज अंगद बावा घ्या, हे सगळे आधी IPL खेळलेले आणि यांच्यासारखे त्याच्यातच ऍड करा जे आधी आपल्याकडे IPL उवाच ओव्हर स्पोर्ट्स कट्ट्यावर ज्यांच्याशी आपण मारलेल्या गप्पा आहेत, आदित्य तरे घ्या, निखिल नाईक घ्या, हे सगळे जण IPL ऑप्शनमध्ये आहेत. त्यातले नक्की किती जण घेणार माहिती नाही. मुंबईचे 13 आहेत, विदर्भाचे 8 आहेत, महाराष्ट्राचे 5 आहेत. या सगळ्यांमध्ये नक्की किती जण फायनली साईन होणार, अझीम काझी होणार का, त्याला 3 IPL टीम्सनी सिलेक्शन ट्रायलसाठी बोलवलंय. पण लेट्स कट टू द पॉइंट. तू जे म्हणलास की मी माझे 3 मोठे पिक्स देणार आहेत ज्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. माझं असं म्हणणं नाही की हे 3 टॉप बाईज होतील डोमेस्टिक अनकॅप्ड प्लेयर्स पैकी. कदाचित ते आत्तापर्यंत मी नावं घेतली किंवा ते सोडून बाकीचे जे आत्तापर्यंत IPL खेळलेले आहेत त्यांच्यापैकीच कोणतरी असेल. पण ही 3 नवीन नावं लक्षवेधी म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं नाव मी घेतो
नंबर 3 वर राज लिंबाणी. अंडर-19 एशिया कपमध्ये त्यांनी नेपाळ विरुद्ध 7 विकेट्स घेतल्या एकाच सामन्यात आणि त्याच्यामुळे मी त्याला त्याचा टीममेट आराध्य शुक्लाच्या पुढे ठेवतोय एक फास्ट बॉलर म्हणून, कारण फास्ट बॉलर्सची वानवा आहे असं आत्ता साधारण म्हणणं आहे. आणि राज लिंबाणीची गंमत अशी आहे की एशिया कपमध्ये त्यांनी कमाल करून दाखवली, 7 विकेट्स. एकेकाळी इरफान पठाणनी एकाच एशिया कपच्या सामन्यात 9 विकेट्स घेतल्या होत्या. तर इरफान पठाण जेवढा मोठा क्रिकेटर झाला तेवढा तो होईल का आपल्याला माहिती नाही, पण आत्ता तुर्तास IPL टीमच्या रडारवर तो नक्कीच आलेला आहे आणि त्याला कदाचित बोली जास्त लागू शकते. नंबर 2 वर आहे शुभम दुबे. आडनाव दुबे हे आणि मुंबईचा खेळाडू हे तुम्हाला माहिती आहे. हा दुबे आहे विदर्भाचा, यवतमाळचा मुलगा आहे. बिलकुल तरणा बांड वगैरे असं काही नाहीये. अंडर-19 मधला आपण राज लिंबाणी बघितला, हा 29 वर्षाचा आहे, पण गेल्या 2 वर्षात तो विदर्भासाठी T20 क्रिकेटमध्ये तोडणारा फलंदाज म्हणून त्यांनी स्वतःची ख्याती प्रस्थापित केली आहे. यावर्षी मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये विदर्भाने त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खूप वापरलं, पण त्यांनी वेगवेगळ्या पोझिशन्सवर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून बॅटिंग करताना स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलंय आणि त्याचा स्ट्राईक रेट जो आहे T20s मधला त्याच्यावरून फ्रँचायझीजमध्ये कदाचित चढावड होऊ शकते असं मला वाटतंय. आणि नंबर 1 वर आहे शेवटचा खेळाडू. स्पोर्ट्स कट्टावर आपण त्याची मुलाखत प्रसिद्ध केली आहे म्हणून नाही सांगत आहे, पण अर्शिन कुलकर्णीच्या नावानी निम्म्या फ्रँचायझीज अत्यंत एक्साइट झालेल्या आहेत. त्यातल्या 2 फ्रँचायझीज त्याच्या बद्दल सिरियस आहेत. नावं आत्ता विचारू नका, ऑप्शन नंतर सांगेन, पण त्याच्यामुळे अर्शिन कुलकर्णी जो महाराष्ट्राचा बॅटिंग ऑलराऊंडर असला तरी पेस बॉलर आहे. म्हणजे हे खूप लवकर आहे की तो हार्दिक पंड्या होईल की नाही वगैरे काही नाही. तुर्तास असं आहे की त्यांनी एशिया कपमध्ये कमाल करून दाखवली आहे, अंडर-19 क्रिकेटमध्ये कमाल करून दाखवली आहे, महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये कमाल करून दाखवली आहे आणि त्याच्यामुळे तो IPL ऑप्शनमध्ये धमाल उडवणार का हा तुर्तास मुद्दा आहे. मॉन्टी मला एक सांग, मी तुला हे 3 सांगितले डोमेस्टिक प्लेयर्स, इंटरनॅशनल प्लेयर्सच्या बाबतीत काय आहे? तिकडे जास्त धमाल आहे, शेवटी वर्ल्ड कपचे फटाके फुटलेत, बरोबर? थँक्यू सो मच अमोल, आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल. अनकॅप प्लेयर्स कसे स्काउट केले जातात, त्यांच्या ट्रायल्स कशा होतात, टीम्सचा त्यामागचा विचार काय असतो. अर्शिन कुलकर्णीची व्हिडिओ स्वरूपातली पहिली मुलाखत आपण स्पोर्ट्स कट्टावरती घेतली होती. ती जर तुम्ही बघितली नसेल तर ती तुम्ही नक्की बघा. अर्शिनचा सोलापूरपासून इंडिया अंडर-19 पर्यंतचा प्रवास, तो आत्ता एशिया कप खेळला इंडियासाठी. वर्ल्ड कप जो होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेत अंडर-19, त्यासाठीही अर्शिन असणार आहे. तर अर्शिनची ती मुलाखत तुम्ही नक्की बघा. आणि कुठल्याही ऑप्शनमध्ये ज्या भागाची आपल्याला सगळ्यात जास्ती उत्सुकता असते ती म्हणजे कॅप्ड प्लेयर्सची. तर भारतीय कॅप प्लेयर्स आहेतच, आपल्याला याची उत्सुकता असते की कुठल्या फॉरेन प्लेअरला किती पैसे मिळत आहेत, किती कोटीला तो जातोय, किती मिलियन्सला तो जातोय. तर मी तुम्हाला सांगणार आहे 5 असे खेळाडू ज्यांच्यासाठी मोठी बोली लागू शकते, बिडिंग वॉर होऊ शकतं. तर सुरुवात करूयात. नंबर 5 वरती माझा आहे भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर. शार्दूल ठाकूर गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सकडे होता. साधारणतः 10 कोटीची किंमत त्याला मिळाली होती, पण म्हणावी तशी कामगिरी झाली नाही. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सने त्याला या सीझनसाठी रिलीज केलेलं आहे. आणि बऱ्याच टीम अशा आहेत की ज्या एका चांगल्या भारतीय वेगवान गोलंदाजाच्या शोधात आहेत. त्यामुळे या ऑप्शनमध्ये असं होऊ शकतं की कोलकाताचा विचार असेल की बाबा मला 10 कोटीला शार्दूल ठाकूर नको आहे, मला कदाचित कमी किमतीत त्याला घ्यायचं आहे. पण कदाचित उलटंही होऊ शकतं की त्याच्यासाठी मोठं बिडिंग वॉर होऊन तो 10 कोटीपेक्षा जास्ती किमतीलाही जाऊ शकतो, कमी किमतीलाही जाऊ शकतो. शार्दूल ठाकूरच्या बाजूने कुठले पॉईंट्स आहेत, तर भारतीय कंडिशन्समधला त्याचा एक्सपिरियन्स, तो भारतासाठी खेळतो. त्याला नंबर 8 वर बॅटिंगचा जर का विचार केला तर नंबर 8 साठी तो भारतासाठीही गणला जातो. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर शार्दूल ठाकूर हा माझ्यासाठी नंबर 5 वरती कॅप प्लेअर आहे, ज्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. वळूयात नंबर 4 कडे. तो आहे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज जेराल्ड कोट्से. पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजांचं महत्त्व भारतीय कंडिशन्समध्ये म्हणा किंवा कुठल्याही कंडिशन्समध्ये म्हणा वारंवार अधोरेखित केलं जातं. आत्ता जो वर्ल्ड कप झाला भारतात, त्यात जेराल्ड कोट्सेने दाखवून दिलं की त्याच्याकडे काय गुणवत्ता आहे. त्यांनी ज्या प्रकारे दक्षिण आफ्रिकेचा अटॅकमध्ये सहभाग घेतला, त्यांना ज्या प्रकारे विकेट्स मिळवून दिला,
अननोन टॅलेंट जरी असलं फार प्रमाणात, तरी त्यांनी दाखवून दिलेलं आहे की जेरार्ड कोटसे त्याच्याकडे वेग आहे, त्याच्याकडे चांगला बाउन्स आहे, तो भारतीय कंडिशन्समध्ये उपयुक्त ठरू शकतो. कुठलीही टीम ज्यांच्याकडे पर्स शिल्लक आहे, जे बिडिंग वॉरमध्ये येऊ शकतात, त्यामुळे जेरार्ड कोटसेला परत एक मोठी बोली लागू शकते. सनरायझर्स हैदराबादसारखी टीम जी आहे ती त्याचा विचार करू शकते. याचं कारण सोपं आहे, त्यांचा कॅप्टन जो आहे तो आहे एडन मार्क्रम, जो दक्षिण आफ्रिकेचाही लिमिटेड ओव्हर्समध्ये कॅप्टन असतो. त्यामुळे त्याला जेरार्ड कोटसे काय आणू शकतो टेबलवर हे चांगलं माहिती आहे. त्यामुळे जेरार्ड कोटसे हा माझा नंबर 4चा खेळाडू आहे, ज्याच्यासाठी मोठी बोली लागेल. नंबर 3 वरती आहे भारतीय चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनलेला, तो जिथे जिथे भारतात गेला वर्ल्ड कप दरम्यान तिथे त्याला चाहत्यांनी जे प्रेम दिलं तो म्हणजे न्यूझीलंडचा रचिन रवींद्र. या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी दाखवून दिलं की तो जरी युवा खेळाडू असला तरी तो किती मॅच्युअर्ड आहे. कुठल्याही परिस्थितीचा त्याला सामना करायची वेळ आली, त्याला टीमनी सांगितलं की बाबा ओपन कर, त्यांनी ओपनिंग केली, तोडून दाखवलं. म्हटले कॅप्टन केन विल्यमसन इंजर्ड आहे, त्याच्याऐवजी नंबर 3वर बॅटिंग कर, त्यांनी 3वर बॅटिंग केली, तिथेही धावा केल्या. आणि ह्या सगळ्यामध्ये तो चांगला लेफ्ट आर्म स्पिनरही आहे, हे विसरून चालणार नाही. जरी त्याच्या बॅटिंगचं कौतुक झालं असलं तरी त्याची जी ऑलराऊंड बाजू आहे त्या बाजूचा जर विचार केला तर रचिन रवींद्रला कुठलीही टीम नाही म्हणणार नाही, त्याच्यासाठी मोठी बोली लागणार याची 100% खात्री आहे. आणि त्याच्या बाजूने दुसरा प्लस पॉईंट कुठला आहे तर त्यांनी त्याची बेस प्राईस जी आहे ती 50 लाख एवढीच ठेवलेली आहे. त्यामुळे प्रत्येक टीमच्या मनात कुठेतरी असेल की याच्यासाठी बिडिंग वॉर जरी झालं तरी कदाचित आपल्याला वाटतोय तेवढ्या महागात हा मिळणार नाही. पण विचार करा, लेफ्ट आर्म बॅटर जो ओपनिंग करू शकतो, नंबर 3ला येऊन अँकर करू शकतो किंवा मधल्या फळीत खेळू शकतो आणि लेफ्ट आर्म स्पिन टाकू शकतो. नंबर 3वरती माझा प्लेअर टू वॉच आउट फॉर कॅपमध्ये आहे रचिन रवींद्र. नंबर 2 आणि नंबर 1वर याच्या आधी महत्त्वाचा मुद्दा हा की ऑस्ट्रेलियाची जी वर्ल्ड कप विनिंग टीम होती त्या वर्ल्ड कप विनिंगमधले 6 खेळाडू IPL ऑप्शनमध्ये असणार आहेत. कोण आहेत हे खेळाडू? पॅट कमिन्स, जॉश हेझलवूड, मिचेल स्टार्क ही फास्ट बॉलर्सचं त्रिकूट, आणि बॅटिंगमधले ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ आणि विकेटकीपर जॉस इंग्लिश, हे 6ही खेळाडू IPL ऑप्शनमध्ये येणार आहेत. प्रत्येकासाठी बोली किती मोठी लागेल याची खात्री नाही आहे. स्टीव्ह स्मिथ कदाचित आधीसारखाच अनसोल्डही जाईल. पण नंबर 2वरती आहे मिचेल स्टार्क, जो 2015 नंतर पुन्हा एकदा आपल्याला IPL ऑप्शनमध्ये दिसणार आहे. मिचेल स्टार्कचं यामागचं थिंकिंग साधं सोपं आहे. जून 2024मध्ये T20 वर्ल्ड कप आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून IPLपेक्षा कुठली चांगली स्पर्धा असू शकत नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून तो आपल्याला दिसला होता. त्याचं आणि कायरन पोलार्डचं जे भांडण आहे ते जगाला माहिती आहे. पण प्रत्येक टीम असा विचार करत असेल की जर का मिचेल स्टार्कसारखा लेफ्ट आर्म पेसर माझ्या टीममध्ये असेल तर माझा एक फास्ट बॉलिंगचा ऑप्शन सुटणार आहे, त्याच्या भोवती मला अख्खा बॉलिंग अटॅक उभारता येणार आहे. त्यामुळे नंबर 2वरती माझा आहे मिचेल स्टार्क, 2015 नंतर IPLमध्ये परत दिसणार आहे, त्याच्यासाठी बिडिंग वॉर होणारच. आणि नंबर 1वरती आहे एक कॅप्ड प्लेअर ज्याच्यावरती सगळ्यात मोठी बोली लागू शकते या IPLमध्ये, तो म्हणजे ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड. त्याच्याबद्दल बोलण्याच्या आधी मी थोडासा भूतकाळात जाणार आहे. 8 ऑक्टोबर 2023 इंडिया ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपची चेन्नईतली मॅच. पॅट कमिन्सला टीम न्यूज विचारली होती टॉसच्या वेळेस, तेव्हा तो म्हटला होता की आमचा एक खेळाडू ब्रिस्बेनमध्ये घरातल्या काउचवरती बसलेला आहे, त्याचा हात मोडलेला आहे, पण तो जेव्हा येईल त्यावेळी तो टीममध्ये येईल. आणि तो खेळाडू होता ट्रॅव्हिस हेड. पहिल्या 5 सामन्यांना तो नव्हता, थेट प्लेइंग 11मध्ये आला आणि त्यांनी दाखवून दिलं की तो काय दर्जाचा खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप कॅम्पेनवर त्याचा काय परिणाम होता, इतकं की वर्ल्ड कपची सेमीफायनल आणि फायनल या दोन्हीमध्ये तो मॅन ऑफ द मॅच होता. दोन्ही सामन्यात त्यांनी चांगली फलंदाजी केली, फायनलमध्ये सेंचुरी केली, सेमीफायनलमध्ये हाफ सेंचुरी केली, विकेट्स घेतल्या. काय गन फिल्डर आहे हे त्यांनी रोहित शर्माचा कॅच घेऊन दाखवलेलं आहे. ज्या प्रकारे तो T20मध्ये तोडतो ना, ते बघून कुठलीही टीम म्हणेल की प्लेइंग 11मधला स्पॉट तुझा आम्ही राखून ठेवतो, तू आमच्या टीममध्ये ये. जर का अशी वेळ आली की 5व्या बॉलरला मार पडतोय, 2-3 ओव्हर्स टाकायची वेळ आली, ट्रॅव्हिस हेड त्या 2 ओव्हर तुम्हाला टाकून देऊ शकतो. गन फिल्डर तो आहेच आहे. तर माझ्या दृष्टीने या IPL ऑप्शनमध्ये सर्वात मोठी बोली जर का कोणाला लागेल ना तर तो आहे ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड. हा होता आमचा IPL ऑप्शन विशेष भाग, ज्या भागामध्ये आदित्य जोशींनी आपल्याला सांगितलं की IPLचं हे मिनी ऑप्शन का महत्त्वाचं आहे. अमोल कराडकरनी सांगितलं की 3 अनकॅप्ड प्लेयर्स कुठले, राज निंबाणी,
शुभम दुबे आणि अर्शिन कुलकर्णी या 3 अनकॅप्ड प्लेयर्सकडे तुमचं का लक्ष असलं पाहिजे, आणि मी सांगितलेलं आहे की कुठल्या 5 खेळाडूंकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे कॅप्ड, ज्यांना सर्वात मोठी बोली लागू शकते. तर हा होता IPL ऑप्शन विशेष भाग. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. IPL ऑप्शनच्या दृष्टिकोनातून किंवा स्पोर्ट्स कट्टावर आणि कुठला कंटेंट तुम्हाला बघायला आवडेल हे तुम्ही आम्हाला कळवा. तो तुमच्यासाठी घेऊन याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला सांगा. कुठे सांगाल तर आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर या सगळीकडे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आमच्या क्रिएटिव्हजवर कमेंट करा, आम्हाला DM करा, आम्ही त्याचा नक्कीच रिप्लाय देऊ. तर आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद आणि भेटू IPL ऑप्शनच्या दिवशी.